यंगस्टर विरुद्ध चालू असलेला सामना तुम्ही पाहू शकतात. विश्वकर्मा 11 भोसले या दोन संघांदरम्यान चालू असलेले हा मेगा फायनलचा सामना. एका बाजूने तुम्ही पाहू शकता सुतार फिल्डिंग बॅटिंग घेतले 2 ओव्हर 2 षटकांचा सामना असेल. फलंदाजी स्वीकारली ती नाणेफेकी जिंकून I11 यंगस्टर या संघाने. तर क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केले ते विश्वकर्मा 11 भोसले या संघाला. विश्वकर्मा 11 भोसले हा संघ तुम्ही पाहू शकता सुतार समाज या गटातून मेगा फायनल मध्ये दाखल झाला. तर ओपन गटातून संघ मेगा फायनल मध्ये दाखल झाला तो I11 यंगस्टर संघ. तर त्वरित फलंदाज पाठवून द्या. 2 षटकांचा सामना ऑलरेडी 6:25 झालेत. 6:45 पर्यंत अंधार होतो. तर 2 षटकांचा सामना आहे. दोन षटकांची सामना गोलंदाजीच्या मार्कवर तुम्ही पाहू शकतात गणू यांना. तर बॅटर पाठवा लवकर. चला बॅटर पाठवा लवकर. चला बॅटर पाठवा आणि पंच सुद्धा दा. चालू असलेली मेगा फायनलची सामना तुम्ही पाहू शकता. जय मसोबा चषक 2025 मधला मेगा फायनल. लेट्स प्ले गेम इज ऑन. मेगा फायनलचा पहिला चेंडू स्ट्राईकला असेल ते अमोल. पहिला चेंडू तेज तरार फटका मारायचा प्रयत्न केला अमोल यांनी. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात होते. पहिल्या चेंडूवर 1 ने धाव संख्या अकाउंट सुद्धा ओपन केलाय अमोल पाटील यांनी. आणि या स्पर्धेमध्ये तब्बल 50 पेक्षा जास्त धावा कुठले ते अमोल पाटील यांनी. चांगली धावसंख्या उभारली ते अमोल पाटील यांनी. कालपासून चांगली फलंदाजी देखील केली अमोल पाटील यांनी. आता स्ट्राईकवर असतील ते सूरज दुधकर. सूरज दुधकर स्ट्राईक एंडवर असतील तुम्ही पाहू शकता सूरज दुधकर यांना. आणि सूरज दुधकरने आल्या आल्या चेंडू पाठवलाय सीमा रेषा पार. चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे पाहायला मिळालं. पण याच दरम्यान येथे ती 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तर आम्ही चेक करत आहोत की धावा किती आहेत.
तर नाहीये. 2 धावा. चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता सूरज दुधकर यांचा. लेग बायच्या स्वरूपात ही धाव मिळेल आणि धावसंख्या वाढते. धावसंख्येने झालेली होती आता 3 चेंडू 4 धावा. चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत गणू यांनी या स्पर्धेत. संपूर्ण स्पर्धेत चांगली गोलंदाजी केली गणू यांनी. मेगा फायनलची लढत तुम्ही पाहू शकता. 3 चेंडू 4 धावा आतापर्यंत. स्विच हिट खेळायचा प्रयत्न आधीच इरादे स्पष्ट केले होते. अँगल सुद्धा दाखवला होता अमोल यांनी की स्विच हिट खेळायचा आहे आणि चेंडूवर मिळेल ती फक्त 1 धाव. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली आता ती 5. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 5. 2 षटकांची लढत असेल. चांगली सुरुवात तुम्हाला पाहायला मिळाली. सूरज दुधकर लेफ्ट हँडेड फलंदाजासाठी हा मैदान नेहमीच. 4 चेंडू 5 धावा. 4 चेंडू 5 धावा. वरती चेंडू खोलवर पद्धतीचा चेंडू होता. कर्णधार स्वतः चेंडूच्या खाली जातीने 1 धाव तर कंप्लीट केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट. शेवटचा चेंडू. धावसंख्या झाली आहे त्या 7. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 7. चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत गणू यांनी. एकही मोठा फटका लागून दिला नाहीये दोन्ही फलंदाजांना. ओपन क्रिकेटच्या विरुद्धात चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतात होते गोलंदाज गणू. यावेळी चुकीचा चेंडू हाताळला पण चेंडू जाईन तो नो. चुकीचा चेंडू हाताळला. स्लोअरवर चेंडू करायचा होता. चेंडू थेट स्टंपच्या मागे पडला आणि येणारा असेल तो पुढील चेंडू फ्रीट. त्यामुळे सेफ शॉट तुम्ही खेळू शकतात. कुठल्याही प्रकारे तुम्ही बाद होऊ शकत नाही रनआउटच्या स्वरूपात सोडून. 5 चेंडू 8 धावा आणि फ्रीटचा समाचार घेतलाय. क्षेत्ररक्षक तिकडे येतील आणि त्यांनी केलेली चूक आता मागात ठरेल. चेंडू गेला सीमारेषा पार. मिळतोय तो षटकार आणि धावा झाल्या त्या या षटकाराच्या सहाय्याने तब्बल 14 आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 14. सूरज दुधकर चांगली गोलंदाजी केली होती. अवघ्या 5 चेंडू मध्ये फक्त 7 धावा दिल्या होत्या आणि 1 चेंडू हाताळण्यासाठी 7 धावा खर्च केल्या गोलंदाज गणू यांनी. आता गोलंदाजीच्या मार्कवर तयार होतील ते प्रदीप. अजय यांनी चांगली कामगिरी केली होती. मागच्या काही सामन्यांमध्ये अजय यांना गोलंदाजी दिली नाहीये, फलंदाजी दिली. त्याचं कारण आहे की अजय यांच्या छातीमध्ये थोडीशी दुखापत झाली आहे त्यामुळे त्यांना थांबवण्यात आलंय. तर न्यू गोलंदाज मैदानामध्ये तुम्ही पाहू शकता 14. धावसंख्या झालेली आहे आता 14 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. फास्ट खेळा थोडं. यानंतर लगेचच सामना तुम्हाला फलंदाजी करायची. स्लोअर चेंडू अमोल पाटील यांनी समोरच्या दिशेने चेंडू खेचून काढला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतील आणि यावेळी चूक करणार नाही संकेत. फलंदाज होतो तो बाद. अमोल यांच्या स्वरूपात धक्का क्रमांक लागला तो पहिला I11 यंगस्टार संघाला. आज आम्हाला इन ऍक्शन मध्ये रोहित पाटील सुद्धा दिसतील. एडुटने बी संघाचे उत्कृष्ट गोलंदाज ऑलराऊंडर आणि फलंदाज त्या मार्कवर जातील ते शुभम पाटील. वडोली बी संघाचा एक स्टार क्रिकेटर 2024 आणि 25च्या अकॅडमिक इयर मधला एक सर्वोत्कृष्ट असा खेळाडू आहे वडोली बी संघाचा. षटकार चौकार जेव्हा जेव्हा गरज असते तेव्हा मारतात. गोलंदाजीला ब्रेक थ्रू गोलंदाजी करतात. क्षेत्ररक्षण तेवढंच चांगलं आहे. चांगले कॅशेस कॅरी करतात. आता 5 चेंडूचा खेळ शिल्लक. 7 चेंडू 14 धावा 1 गडी बाद. स्लोअर चेंडू केला. बॅकफुटवर केला. चेंडूला पंच केलाय. क्षेत्ररक्षक तिकडे चेंडूच्या खाली येतील. स्वतः कर्णधार आहे आणि चूक केली. यावेळी केली चूक आणि ती चूक मागात पडले. जिथे 2 धावा होत्या तिकडे 4 धावा दिल्या आणि धावसंख्या वाढली. धावसंख्या झाली आता ती 18. मी आधीच म्हटलं होतं शुभम पाटील यांच्याबद्दल जेव्हा जेव्हा संघाला ज्या गोष्टीची गरज असते त्या गोष्टीची पूर्तता ते नेहमीच करतात. काल सुद्धा तुम्ही पाहिलं गोलंदाजीला आले, विकेट कॅरी केल्या, त्यानंतर फलंदाजीला आले, षटकार चौकार मारले आणि आज मेगा फायनल मध्ये सुद्धा तेच चित्र दिसलं. पहिल्या चेंडूवर ड्राइव्ह करायला गेले पण एक नशिबाचा चौकार त्यांना मिळाला. नशिबाच्या चौकाराने धावसंख्या झाली होती आता 18.
पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने चेंडू खेचून काढलाय, लॉप केलाय, एक धाव तर कंप्लीट आहे. पुन्हा एकदा ते क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळतील तिथे. संघाचे कर्णधार आहेत. धावसंख्या झाली आता 20. सुतार समाज या गटातून तुम्हाला आज मेगा फायनल मध्ये खेळताना दिसेल तो संघ विश्वकर्मा 11 आणि त्यांना फाईट करतोय तो ओपन आणि खुल्या गटातून आलेला संघ i11 यंगस्टार संघ. दोन संघांमध्ये चालू असली मेगा फायनलची लढत. फास्ट केला, थोडा फास्ट केला, तुम्हालाच फलंदाजी करायची. यानंतर जास्त वेळ घेऊ नका. अजूनही या सामन्यात 3 चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या झाली ती आता 20. 3 चेंडू शिल्लक, धावसंख्या झाली ती 20. शॉर्ट पिच चेंडू भिरकावून दिलाय. यावेळी जर तिसऱ्या बिल्डिंगला चेंडू आदळतो तर तुम्हाला धावा मिळतील त्या 2. तर 2 धावा मिळतील. फाईन लेगच्या क्षेत्रात खेळलेला हा चेंडू, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात खेळलेला हा चेंडू आहे. त्यामुळे डिक्लेअर झोन आहे आणि डिक्लेअर झोनने तुम्हाला धावसंख्या मिळेल ती 2. आता धावसंख्या झाली ती 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 22. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. शुभम पाटील ऑन अ स्ट्राईक. समोरच्या दिशेने आडव्या बॅटने घेतलेला फटका, फटक्यामध्ये तेवढीच ताकद, नजाकत आणि चेंडू गेलाय सीमा रेषे पार. षटकार 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 षटकार. शुभम पाटील यांनी दाखवलंय की का मला या वर्षीचा अकॅडमिक इयर मधला सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणतात, कारण प्रत्येक वेळी संघाला ज्या ज्या गोष्टीची गरज आहे त्या गोष्टीची पूर्तता त्या खेळाडूने केलेली आहे. वडोली बी संघाचा तुम्ही पाहू शकता ऋतिक पाटील बायकर मॅन, आतापर्यंत 20 बाईक त्याच्या नावावर आहेत आणि यावेळी चेंडू फेकून दिलाय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. चेंडू जाईल सीमारेषा पार. बॅक टू बॅक येतो तो दुसरा षटकार आणि या षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली ती तब्बल 34 आणि येणाऱ्या 2 षटकामध्ये दावा करायचे आहेत त्या 35. तर आरुष, तुझी ट्रॉफी तुझ्या डोळ्यासमोर आहे. 3ऱ्या क्रमांकाचा तर हकदार तुम्ही ठरलेत. तर काय मत असेल तुझं? आनंद आहे का तुला? नक्की खुश झालास ना? दिवसभर आला, आज एक ट्रॉफी घेऊन जाणार, मग घरी सर्व खुश होणार का नाही? हो. आणि असाच खेळ खेळ, पण खेळ खेळता खेळता सॅटर्डे संडे खेळ आणि येणारे 5 दिवस अभ्यास कर. अभ्यासावर तेवढंच लक्ष दे. नुसतंच क्रिकेट क्रिकेट करू नको, कारण शिक्षण हे सर्वात पहिले इम्पॉर्टंट आहे. आणि यंगस्टरला मी नेहमी हेच सांगत असतो, शिक्षण करा, पहिले काम करा आणि त्यानंतरच खेळाकडे लक्ष द्या. तुम्ही संस्कारला पाहिला आमच्या indiansport.in वर सातत्याने कामगिरी केली. सकाळ संध्याकाळ चांगला कॅमेरामॅनचा वर्क करतो तो, पण खेळतो सुद्धा आणि तेवढाच अभ्यास सुद्धा करतो. तर तुला देखील माझी हीच विनंती आहे, प्रथम अभ्यास कर आणि त्यानंतर खेळ खेळ. ओके. आदितरा बँक्वेटचे ऑनर कुमार पंकज चौधरी साहेब यांचं सुद्धा आगमन इथे आले आणि या साहेबांच्या हस्ते आम्हाला संपूर्ण स्पर्धेमध्ये पाण्याची सोय करण्यात आली. थंडगार 4 आम्हाला उपलब्ध करून दिले साहेबांनी. पंकज चौधरी, त्याचप्रमाणे प्रथमेश चौधरी असतील, RPLचे एक यशस्वी आयोजक तुम्ही पाहू शकतात. RPL ही स्पर्धा तुम्ही गेल्या डिसेंबरमध्ये ती पाहिली आणि यावेळी ही 2 जोडी A1 जोडी तुम्हाला मान्सून ब्लास्ट, मान्सून धमाका घेऊन येणार आहे रबर बॉल मध्ये. तर रेल्वे ग्राउंड मधील सर्व ग्रुप मधील खेळाडूंना पुन्हा एकदा विनंती आहे, ऑनलाईन फॉर्म लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील. लवकरात लवकर ऑनलाईन फॉर्म अर्ज पूर्णपणे भरा आणि मान्सून धमाकाचे एक साथीदार व्हा. 2 षटकांचा सामना आहे. चेंडू दिलाय
एकच चेंडू शिल्लक आहे. अरे हाय हाय संकेत आणि गणू गोलंदाजीच्या मार्कवर तुम्ही पाहू शकता. वेदांत पाटील मॅन फ्रॉम सागाव, संदीप पाटील यांचे सुपुत्र. गेले बरेच वर्ष संदीप पाटील यांनी क्रिकेटची सेवा केली. अंडरआर्म क्रिकेट खेळले, ओव्हरआर्म क्रिकेट खेळले, लेदर क्रिकेट खेळले आणि आपली पुढची पिढी सुद्धा घडवत आहे. आपल्या मुलाला देखील सुद्धा चांगला गोलंदाज तयार केला. आणि वेदांत पाटील या वर्षातील जर यंगस्टार गोलंदाजामध्ये जर कोणाची वर्णी लागेल तर मी एकाचाच उल्लेख करेन, ते म्हणजे वेदांत पाटील. आणि पुन्हा एकदा वेदांत पाटील गोलंदाजीच्या मार्कवर राईट मोरती विकेट. फर्स्ट बॉल ते स्तरार चेंडू होता. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू खेचून काढला. अमोल पराड चेंडूच्या खाली जातील आणि त्यांच्या आवाक्याच्या बाहेर होता, पण थोडीशी उंची उडी घेतली आणि चेंडू गॅदर केला, आतमध्ये ढकलला आणि चांगला बॅकअप मिळाला तो विकी माने यांच्याकडून. आणि धावसंख्या झाली होती पहिल्या चेंडूवर 2. फटका देखील सुरेख होता. चांगला फटका सजवला संकेत यांनी. 12 चेंडूमध्ये 35 धावांची गरज आहे. मोठं आव्हान आहे यावेळी समोरच्या दिशेने. पुन्हा एकदा कालच तुम्ही एक झेल बघितला वेदांत यांचा, बॉलर बॅक्स झेल बघितला, फॉलो थ्रो मध्ये झेल बघितला आणि यावेळी सुद्धा त्याचीच फिल्डिंग करताना तुम्हाला पाहायला मिळाले वेदांत. लेदर क्रिकेट सुद्धा चांगले खेळतात. शांत स्वभावाचे खेळाडू आहेत वेदांत. गोलंदाजी जास्तीत जास्त चांगली करायचा प्रयत्न असतो या गोलंदाजाचा नेहमीच. विकेट टेकिंग गोलंदाज समोरच्या दिशेने चेंडू खेचून काढला संकेत यांनी. अमोल पाटील यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू आदळतोय आमच्या साईड स्क्रीनवर. मिल्टन धावा 6 आणि धाव संख्या वाढते. धाव संख्या झाली ती 8. संघर्षमय षटकार पाहायला मिळाला संकेत यांच्या बॅटमधून. आतापर्यंत धावा झाल्या त्या 8. येणाऱ्या 9 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी धावा करायच्या असतील त्या 27. 35 धाव्यांचं लक्ष होतं. आतापर्यंत 8 धावा कंप्लीट केल्या आहेत. शॉर्ट पिच चेंडू भिरकावून दिला. यावेळी जर पॉवर प्लेचा षटक असं तर नेमकंच या 4 धावा मिळाल्या असत्या. फाईल लेगच्या दिशेने चेंडू खेचला, त्यामुळे डिक्लेअर झोन असल्या कारणाने एकच धाव मिळेल. 4 चेंडू आणि धावसंख्या 9. समोरच्या दिशेने पुन्हा एकदा खेचून काढलं. यावेळी क्षेत्ररक्षक असतील ते स्टार क्रिकेटर शुभम पाटील. मी आधीच म्हटलं होतं गोलंदाजी असो, विकेट काढतात, फलंदाजी असो, षटकार मारतात आणि क्षेत्ररक्षक असो कॅच कॅरी करतात. सर्वच गोष्टी शुभम पाटीलच्या भात्यामध्ये आहेत आणि म्हणूनच वडोली बेस संघाचा स्टार खेळाडू म्हणून त्याची वर्णी नेहमीच लागते. आणि 2024 आणि 25च्या कालखंडामधील एक उत्कृष्ट असा ऑलराऊंडर म्हणून त्याची गिनती आता झालेली आहे. वेदांत पाटील यांनी चोख प्रत्युत्तर दिलं, पलट वार केला. संकेत पाटील असा आक्रमक फलंदाज. रोहित आले आता न्यू बॅटर मैदानामध्ये. चांगल्या फलंदाजाला बाद केला. रोहित आता स्ट्राईक एंडवर असतील. रोहित असतील न्यू बॅटर मैदानामध्ये. वेदांत यांनी कमबॅक केला, पलटवार केला. आक्रमक फलंदाज संकेतांना तंबूचा रस्ता दाखवला. पहिला गडी बाद झाला. आता 7 चेंडू धावा करायच्या आहेत त्या 26. शॉर्ट पिच चेंडू भिरकावून दिला. यावेळी क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतील, पण 3 क्षेत्ररक्षक आले आणि त्यांच्या मधोमध हा चेंडू पडला. बघता बघता 2 धावा कंप्लीट. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती आता 11. येणाऱ्या 1 षटकामध्ये 24 धावांची गरज. 7 चेंडू 24ची गरज. विकी माने गोलंदाजीच्या मार्कवर असतील. प्रभावित केलं या गोलंदाजीने सुद्धा प्रभावित केला नारायण गावातील हा खेळाडू. आई गावदेवी चषक शिरडोन मध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी, चांगली कामगिरी आली या खेळाडूची. त्यानंतर उंबारली चषक मध्ये सुद्धा चांगली कामगिरी आली या गोलंदाजाची. त्यामुळे प्रमोट करण्यात आलंय. ओपन खुल्या गटामध्ये त्यांना स्थान मिळालंय आणि ते स्थान दिले ते संघाचे कर्णधार अमोल फराड यांनी. विकी माने, भावेश पवार सारखी थोडीशी ऍक्शन यांची मॅच होते. भावेश पवारला ते आयडॉल सुद्धा मानत असतील. आम्हाला माहित नाही पण मानत असतील, कारण त्यांच्यासारखी ऍक्शन आहे
प्रत्येक खेळाडू असतो, कुठला तरी एखाद्या खेळाडूला तो आयडॉल म्हणत असतो. आज केतन मात्राला सुद्धा आपण पाहतो बरेचसे खेळाडू आयडॉल म्हणतात. त्यामुळे यावेळेस चेंडू समजला नाहीये, त्यामुळे निर्धाव चेंडू असेल. तुम्ही चेंडू सोडून देत होते, डिलिव्हर करत होते. एक तेच तर चेंडू पाहायला मिळाला विकी माने यांच्याकडून. ऋतिक पाटीलला बरेचसे खेळाडू आयडॉल म्हणतात. म्हणजे एक ज्युनियर खेळाडूचं काम असतं आपल्यापेक्षा सिनियर खेळाडूला आयडॉल. यावेळी पुन्हा एकदा तेच तर चेंडू, पण डावी यष्टी सोडून गेलाय, त्यामुळे मिळेल ती वाईटच्या स्वरूपात एक धाव. आता फक्त चेंडू तुम्हाला रिलीज करायचे. सामना तुमच्या बाजूने झुकलेला आहे. संध्याकाळचं वातावरण आहे, दमट वातावरण आहे. चेंडू 2 झालेत आतापर्यंत आणि धावा करायच्या आहेत त्या 22. 4 चेंडू 22ची गरज आहे. मोठा फटका आता खेचलाय क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा शुभम पाटील, कुठली चुकी होणार नाहीये यामध्ये शंका नाहीये. फलंदाज होते तो बाद रोहित पाटील. आता समीकरण आहे ते 3 चेंडू आणि 22 धावा. आता 3 चेंडू तुम्हाला फक्त सोडायचे, रिलीज करायचे. न्यू बॅटर मैदानामध्ये जातील ते अजय. चांगला परफॉर्मन्स राहिला या खेळाडूचा या स्पर्धेमध्ये. ऑब्जेक्शन आले, त्याच्यावर सुद्धा त्या खेळाडूने मात केली, चांगला खेळ करून दाखवला. 3 चेंडू 22ची गरज. 3 चेंडू आणि 22 धाव्यांची गरज. थोडं फास्ट जा अजय, फास्ट जा. अंदाज होतोय. प्राईट डिस्ट्रीब्युशन सुद्धा बाकी आहे, थोडंसं फास्ट खेळा. फिल्डिंग मध्ये थोडासा चेंजेस तुम्हाला पाहायला मिळतोय. पॉइंट मध्ये आता तुम्ही पाहू शकता सूरज दुधकर यांना शॉर्ट्स एक्स्ट्रा कव्हर मध्ये तुम्ही पाहू शकता. रोहित यांना तर डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये तुम्ही पाहू शकता. आता क्षेत्ररक्षक ते वेदांत पाटील आणि लॉंग ऑफला पाहू शकता तुम्ही स्वतः कर्णधार अमोल फराड. त्यानंतर लॉंग ऑनला तुम्ही पाहू शकता सोनारपाड्याचा स्टार क्रिकेटर अमोल पाटील. मिड विकेटला पाहू शकता शुभम पाटील. आणि पहिल्या चेंडूवर प्रहार केलाय. चेंडू जाईन सीमा रेषा पार. षटकार. आणि मी आधीच म्हटलं होतं अजय यांना काही सामन्यात लेट पाठवलं, कारण अजय यांच्याकडे ती क्षमता आहे. त्यांच्या छातीमध्ये थोडीशी इजा झाल्या कारणाने ते फलंदाजीसाठी आले नाहीत. त्याचप्रमाणे तुम्ही बॅकवर्ड स्क्वेअर लेगला तुम्ही पाहू शकता क्षेत्ररक्षक विकास असतील आणि शॉर्ट स्क्वेअर लेगला तुम्ही पाहू शकता क्षेत्ररक्षक खोदून काढलाय चेंडू. विकी वाणे यांनी लगेच उत्तर दिलं. एक चेंडू लांब टाकला आणि त्यानंतर पटकन ते स्तरार यार पद्धतीने चेंडू हाताळला. शेवटचा चेंडू असेल आणि मेगा फायनलच्या दिशेने चॅम्पियन होण्यासाठी फक्त एक चेंडू दूर. I11 यंगस्टार संघ, I11 यंगचा संघ या सामन्यातील चॅम्पियन पदावर आपलं नाव कोरलंय. आणि या दरम्यान